सामन्याला आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. परी 11च्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुमित राणे आणि त्यांच्या समवेत संदेश म्हात्रे पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. त्या ठिकाणी पप्पू म्हात्रे अर्थातच जयेंद्र याच्या बॉलिंगवरती आपण नेहमी टर्न बघत असतो. अर्थात स्पिनर बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. सामन्याला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. या सुंदर प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. पहिलीच मॅच गावदेवी भाल 40+ त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच परी 11. सामन्याला आपण करत आहोत सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे ऑफिशियल्स तुम्हाला पाहायला मिळतील, ते म्हणजेच जगदीश. पहिलाच बॉल सुमितसाठी पहिलाच बॉल होता. ऑन साईडला पॉवर प्लेचा सुंदर वापर, टप्पा बघितला आणि बॉलला पाठवला गेलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसाची सुरुवात वारने होत असताना सुमितचा पहिला परी 11 टीमला खरं तर ॲडव्हान्टेज आहे, कारण त्याने 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. परंतु गावदेवी 40+ने हा सामना जर गमावला तर या स्पर्धेमधून ते बाहेर जाऊ शकतात. नॉकआउट मॅच त्यांच्यासाठी डू ओ डाय, जगाव किंवा मरावं अशी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा मागे खेळायचा होता. ऑन साईडला पप्पू चालाय, चांगला अडवलाय बॉल. पप्पूने स्वतःला थोडंसं खाली वाकवलं गेलं. त्याचा जो अंदाज होता तो अंदाज त्याने दाखवला. पायाखालून बॉल गेला असता तर फाईन लेगच्या बाहेर चौकार गेला असता, त्या गोष्टीचा विचार केला. फ्रंटलाईन बॉलर आहे जयेंद्र या टीमचा. फ्रंटलाईन बॉलरच्या वरती मोठ्या जिम्मेदारीनं 40+ संघ नेहमी बघत असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण ॲज अ फ्रंटलाईन बॉलर येतो ना, तेव्हा पॉवर प्लेमध्ये तुम्हाला षटक हाताळायचं असतं. मग त्या पॉवर प्लेमध्ये फिल्डिंग पोझिशन सेटही करावे लागते. पॉवर प्लेमध्ये पाहावं लागतं की कशा प्रकारे बॉलिंग टाकावे. आणि सध्या तरी जयेंद्रवरती पहिला वार झालाय. संदेश मात्रे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चाचपडला संदेश, कारण बॉल थोडासा फिरकीच्या माध्यमातून त्याच्या समोर आला. बॉलला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला. बॉल अनुमानाने तो थोडासा खाली सुद्धा राहिला. जगदीश सांगतायत ऑफिशियल्स आमचे की लेग बायच्या रूपाने एक धाव आली आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. 8 ऑन स्कोर कार्ड, 8 धावा. ओव्हर द विकेटने थांबून खेळलाय. ऑनसाईडला जजमेंट चांगलं होतं की बॉल थोडासा स्लो येईल, डीपमध्ये चाललाय बॉल. 2 डेफिनेटली होतील. तिसरीसाठी परततील का नाही ते पाहावं लागेल. तिसरीसाठी परतले नाही. दरम्यान पोचला गेला सदानंद चिकनकर, टीमचा कॅप्टन. रवी म्हात्रेचं बॅकअप होतं. आज 40+ संघ एक वेगळा ढंगातच असेल, कारण माहिती आहे की 40+ हा दर्जा आहे, तो दर्जा ठेवायचा आहे. 3 मॅचमध्ये आपल्याला पराभवाचा धक्का मिळाला आहे. त्यासाठी या सामन्यामध्ये त्यांना काहीही करून पुढे जायचं आहे. जर ते या सामन्यामधून पुढे जातील तर त्यांचं अस्तित्व राहील. जर या सामन्यामध्ये ते पराभूत झाले तर या स्पर्धेचा त्यांना निरोप घ्यावा लागेल आणि पाहावे लागेल वाट 365 दिवसांची. परंतु आता ही वाट पाहतील की परी 11 संघाची वाट लावतील. सध्या तरी सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये हा पहिला सामना. शेना मातीने सारवलेली विकेट म्हटलं गेलं तर थोडासा ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट असतो. कधी कधी बॉल बाउन्स होत नाही आणि त्याचा ॲडव्हान्टेज कदाचित जयेंद्रला मिळाला आहे 2 बॉलवरती, कारण त्याचे 2 बॉल थोडेसे खालीच राहिल्यात. फुलटॉस बॉल समोर लॉफ करतात, इनसाइड आउट. हरेश मात्र त्या ठिकाणी पाठमोरे होते. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, कॅच अगदी त्याच्या समोर होती. परंतु पाठमोरे वळल्या कारणाने बॉलकडे त्यांनी बघितलं, थोडासा दूरवरती बॉल होता. कॅच झाली ड्रॉप आणि त्या अनुमानाने आपण पाहतात या 2 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. या स्पर्धेची सुद्धा सुरुवात चांगलीच झाली. या स्पर्धेमध्ये 9:37 पहिला बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळाला. 9:43 पहिला चौकार आला होता. यावेळेला सुंदर फटका होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. एक सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न, स्ट्राईक जास्तीत जास्त या खरं तर इनिंगमध्ये सुमितकडे राहील ना, तेवढं चांगलं असेल. कारण सुमित एक टेक्निकल बॅट्समन आहे. सुमितच्या बॅटमधून तुम्ही स्विच हिटचे फटके बघितलात. सुमित लॉफ ही चांगला करत असतो. हुक पुल, त्याच्यानंतर इनसाइड आउट ही तो चांगला खेळत असतो. जरूर सोमनाथ राणे यांचे बंधुराज ते इन ॲक्शनमध्ये नाही आहेत, दुखापतग्रस्त जरूर ते आहेत. परंतु आजच्या दिवसामध्ये स्पर्धेला आनंद घेण्यासाठी ते नक्कीच आवर्जून या ठिकाणी येतील. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यात 12 विरोधात जयेंद्र म्हात्रेच्या. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर सचिन चिकनकर. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा.
13 धावा, माफ करा, गुणतालिकेवरती एक धाव नमूद नव्हती. टीमची धावसंख्या 13. या ठिकाणी 13 धावा पूर्ण झाल्यात. सेलिब्रिटी चषक एक खरं तर 15 आणि 16 तारखेला सेलिब्रिटी चषक जरूर सर्व आपल्या विभागातले आगरी सिंगर त्या सेलिब्रिटी चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थात सिंगर नव्हे तर ऑर्केस्ट्राचे सगळे खेळाडू. आणि आशिष म्हात्रे यांच्या टीममध्ये सचिन चिकनकर आणि आमची निवड झाली आहे. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळल्यात. बॉल मध्ये जगदीश म्हात्रे सर त्या ठिकाणी होते, परंतु वेगाने हरेश म्हात्रे त्या ठिकाणी आल्यात. एक सिंगल झाली होती. कंप्लीट सेकंडसाठी लगेच इन्व्हिटेशन दिलं गेलं संदेश म्हात्रेला आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. 7 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा झाल्यात 15. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झाला. जयेंद्रच्या विरोधात एक अटॅक सुद्धा पहिल्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जयेंद्रने कंट्रोल केल्या त्या धावा आणि आता सध्या तरी सचिन चिकनकर त्याच धावांसंख्येनं रोखतोय. सुमितसाठी हा बॉल लेंथवरती बॉल होता. टॉस थोडासा झाला. बॉल चाललाय थोडासा सर्कलच्या मागे. फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. आधी मोहन म्हात्रेने धावा घेतला. त्यानंतर हरेशला ही माहिती पडलं की थोडासा अपुरा त्याचा प्रयत्न पडेल. फटका चांगला होता. आपण बॉलही चांगला म्हणू शकतो. टॉस झाला. ऑप्शनवरती असल्या कारणाने कट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली गॅपमध्ये ढकवू शकला नाही आणि या बॉलवरती ही 2 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल अगदी पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी बाउंड्रीलाईनच्या लगत कॅच पकडण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली आहे. सो तिथे फिल्डर कोण होते ते पाहावं लागेल. फिल्डर सदानंद होते त्या ठिकाणी. सदानंदच्या हातातून मोस्टली कॅच कधी ड्रॉप होत नाही, परंतु सकाळ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा प्रेशर आहे 40+ वरती. कारण प्रेशर कसला तर मनोवैज्ञानिक दबाव जो 3 त्यांचे सामने त्यांनी गमावले गेलात ना, त्याचा मनोवैज्ञानिक दबाव आहे. परंतु दबाव झेलून चालणार नाही. डू ऑर डाय. आता या सामन्यामध्ये काही करून जिंकायचंच आहे. त्यासाठी कसोटीने मेहनत करावी लागेल. 3 मॅचमधला पराभवाचा धक्का या मॅचमध्ये एक विजयी पदक त्यांना उचलायचं आहे. परंतु त्याच अनुमानाने आपण परी 11 संघ बघितला गेला ना, तर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आता सेट झाली आहे. संदेशसाठी हा बॉल मागे खेळला. त्यालाही माहिती आहे की त्या झोनमध्ये फिल्डर नाही. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टप्पा बघितला. लेंथ वरती बॉल फक्त दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर संदेशचा पहिला वार चौकार. थँक्यू. क्रिकेट विथ द ब्रेन. क्रिकेटमध्ये तुम्हाला जेवढी ताकद गरजेची असते ना, तेवढा खरं तर दिमागी महत्त्वाचा असतो. म्हटलं गेलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कारण नेहमी तुम्ही आक्रमकतेने तुमची खेळ वाढू शकत नाही. अटॅक इज अ बेट डिफेंड. आपण असं म्हणतो की आक्रमकता तुमचा बचाव करते. आता जी आक्रमकता होती तिने बचाव केला गेलं संदेशचं. कारण संदेश जर डॉट बॉल झाला असता तर येणाऱ्या बॉलवरती त्याला प्रेशर राहिलं असं, पण त्याच्या पाठवून चौकार आलाय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये खेळला गेलाय. रिझल्ट आताही चांगलं मिळेल. याचा अगोदर चौकार आणि त्याच्यानंतर आताही चौकार लागोपाठचा दुसरा विरोधात सचिन चिकनकरचा येत असताना हा 5वा बॉल होता. त्या 5व्या बॉलवरती चौकार संदेश म्हात्रेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या वेगाने वाढत असताना 26 या आकड्यावरती. प्रकारचे संगीत विकी सध्या तरी महाराष्ट्रामध्ये गाजतायत. कारण काही वर्षापूर्वी असं संगीत आलं की सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, आणि आता आलाय की सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. नक्की विचार तरी काय करायचं की सोनू चांगली की वाईट. 2 चौकार आले. टीमची धावसंख्या 26. शेवटचा बॉल. या ओव्हरमधला शेवटचा बॉल समोर चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. त्या ठिकाणी फिल्डर आले नव्हते का. तेच मृत चेंडू अर्थातच डेड बॉल घोषित. बिंदास होते त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली होती त्याची. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये मोहन म्हात्रे जज करतात बॉलला. जजमेंट सुंदर. वेल जज कॅच. अखेरकार जो प्रवास होता पहिल्या भागीदारीला ड्रॉप करण्याचा जमलं नाही जयेंद्र म्हात्रेला, परंतु ते जमलं सचिन चिकनकरला. शेवटच्या बॉलवरती सफलता. धावसंख्या 26 वरती. पहिला झटका टीम परी 11ला.
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांचं सुंदर संगीत डीजेमॅन अर्थातच संकेत म्हात्रे, अस्मिता डेकोरेशनचे प्रोपरायटर यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. कधी कधी एका गोष्टीची खंत वाटते की आपण महाराष्ट्रामध्ये नक्की राहतो की नाही, आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटांना आणि संभाजी महाराजांच्या चित्रपटांना खरं तर आपले मराठी युवकच त्यासाठी पुढाकार घेत नाही. तिसऱ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. गणेश मात्रे ओव्हर नंबर 3 मध्ये. गणेश मात्रेचा बॉल स्वीपर कव्हरला ठेवला, फिल्डर टप्पा पडलाय, समोर बघितला, 2 टप्प्यावरती चेंडूला उचललाय. 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली कंप्लीट होतील. आणि मी विनंती करेन की आजचा दिवस, आजचा वर्ष चांगला आहे मित्रांनो. एकामेकाच्या मनामधून उतरू नका, कारण नवीन वर्षाची आपण नवीन काहीतरी सुरुवात करत असतो. कोणी लक्ष्मीला घरात आणतो, कोणी लक्ष्मी पूजतो, कोणी मित्रता जपतो, कोणी नातेवाईक जपतो. जर तुम्ही नाते जपाल तर तुम्ही समाजामध्ये चांगले म्हणून वावराल. त्याच्यामुळे एकामेकाचे जे संबंध आहेत ते कृपया करून मित्रांनो खराब करू नका. राऊंड द विकेट. आतापर्यंत सुमित खूप चांगलाच खेळलाय, कारण त्याच्या बॅटमधून सगळे फटके जे आपण पाहिले ना ते परफेक्टली बॉलच्या मेरिटमध्ये आहेत. त्याने सुरुवाती आपल्या डावाची खूप चांगली केली. तिसरीचा प्रयत्न विनाशकारी विपरीत बुद्धी. आतापर्यंत चर्चा चालू होती की सुमित चांगला खेळलाय, मग या ठिकाणी गरज होती का ही रिक्स उचलण्याची, परंतु असं म्हटलं जातं ना ओम की विनाशकारी विपरीत बुद्धी, ते इथे घडताना पाहायला मिळालं. फलंदाज सुमित होईल बाद, लागेल झटका दुसरा. परी 11 आणि 40+ गावदेवी 11 असा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर पप्पू टावरे यांनी पुरस्कृत केलेला प्रमोद सोरकातेच्या निदर्शनाखाली परी 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या माध्यमातनं खरं तर काल दानशूर दाता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्थातच भालगावच्या खरं तर अभिमानाचा एक महत्त्वाचा वाटा त्याने उचलला, कारण ॲडव्होकेट ही पदवी, वकील ही पदवी त्याने उचलली गेली. आणि अनेक वर्ष ज्यांच्या गुरुपीठामध्ये, विद्यापीठामध्ये आम्हीही शिकलो, असे सुयस क्लासचे प्रोपरायटर जगदीश म्हात्रे सरांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये तुम्ही भोजनाची व्यवस्थाही बघितली, आणि त्यांनाच पुरस्कृत केलेला हा गावदेवी 40+ संघ आहे. सो दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात. 2 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज नितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आहे 30. ऑफस्टमवरती बॉल होता, थोडासा वल्ला. गणेश म्हात्रेने समोर इन्व्हिटेशन दिलं होतं, परंतु पहिला चेंडू फेस करत असताना रीड केली. लाईन की ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकतोय गणेश म्हात्रे. फील्ड पोझिशन, फील्ड ट्रॅप ज्या ठिकाणी सजवले गेलेले ना गणेश म्हात्रे, वारंवार ते फील्ड पोझिशनकडे पाहतात की कोणत्या जागेवरती ट्रॅप रचलाय. त्या अनुमानाने त्याने ऑप्शनवरती बॉल टाकला नितेश म्हात्रे समोर. आता ही ऑप्शनवरती बॉल हलकीशी कडा घेऊन बॉल मागे चाललाय. बॉलला फील्ड केलं गेलंय सदानंद चिकनकर. या बॉलवरती एक सिंगल मिळतीये. जो स्ट्रगल सुरू होता ना धावसंख्या वाचवण्याचा, तो स्ट्रगल खरं तर पूर्ण केला गेला, कारण ब्रेक थ्रू मिळाला नव्हता. जयेंद्र म्हात्रेला ब्रेक थ्रू मिळवून दिला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन चिकनकरच्या शेवटच्या बॉलवरती ब्रेक थ्रू मिळाला. गणेश म्हात्रेने दुसऱ्या बॉलवरती सुमित रनआउटच्या स्वरूपात ते बाद झाले. खरं तर ते सांघिक यश होतं, परंतु यश कोणतीही असो, सांघिक असो की वैयक्तिक असो, क्रिकेटमध्ये विकेट मिळणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. 2 विकेट आतापर्यंत मैदानाच्या बाहेर गेल्यात. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. माहिती आहे गणेश म्हात्रेला की डावखुरा हाताचा विस्फोटक फलंदाज, कोणत्याही बाजूने खेळतो, कधी रिव्हर्स खेळतो, पदतालिकेचा वापर जास्त करतो. आणि टीमचा कॅप्टन म्हटलं गेलं तर एक किल्ल्याचा सरसेनापती असतो.
जसा किल्ला सरसेनापतीमुळे राखीव राहतो तसा टीमचा कॅप्टन हा निडर असायला हवा. आणि हा निडर कॅप्टन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जो लढताना आता समोर गणेश म्हात्रेच्या तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश म्हात्रे तयार. राऊंड द विकेटने मागे खेळलाय. गणेश म्हात्रेला माहिती आहे की प्रमोद सोरकादेचा स्ट्रॉंग झोन हा मागे आहे. फाईन लेग बॅकर स्क्वेअर लेग शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला हुक केला गेला. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका त्या ठिकाणी येत असताना सारेवलेली विकेट सध्या तरी फलंदाजाने तिचं आकलन खूप छान केलंय, कारण तिला रीड केली आहे. ज्यावेळेला परी 11 संघ या क्रीडांगणावरती आला तेव्हा त्याने खेळपट्टी चेक केली गेली की कोणत्या बाजूने आपण मोठे फटके खेळू शकतो. तोच 40+ संघ थोडासा अनुपस्थित राहिला, म्हणजे लेट आला. त्यामुळे त्याचा अनुमान लावणं त्यांना थोडंसं कठीण राहिलं. आतापर्यंतच्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलात 39 धावा झाल्यात आणि सदानंद चिकनकर टीमचा कॅप्टन आता आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. 39 धावा, पहिलीच मॅच गावदे 40+ वर्सेस परी 11. यावेळेला ऑन साईडला खेळलाय बॉल मध्ये जयेंद्र मात्रे पायच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न. पाय थोडासा पुढे ठेवण्यात आला, त्याच्यानंतर बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. तसंच या बॉलवरती धावा 4 आणि या 4 धाव्याने टीम 40 अप. 43 धावा टीमच्या टोटलमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. चौकार आलाय, चौकाराने 43 धावा 40 अप. 40 हा आकडा पूर्ण केला गेला या इनिंग मध्ये. नित्यसाठी अजून एक समोर बॉल, परंतु बॉल हवेमध्ये आहे आणि हवेमध्ये प्रॉपर वापर आहे. समोर टप्पा पडल्यानंतर लेंथ बॉल नितेश मात्रेसाठी खूप चांगल्या पद्धतीने असतो. त्यालाही माहिती आहे की लेंथ वरती बॉल असला की त्याच्यासाठी मोठा ऍडव्हान्टेज असतो. थोडेसे बॅकफुटला आता फुल टॉस बॉल. तिसरी चुकी या ठिकाणी करत असताना सदानंद चिकनकर कॅप्टन वरती खरपूस समाचार घेत असताना नितेश मात्रेचा रॅपिड स्ट्रोक षटकार.
बॉलवरती षटकार आलाय. षटकाराने 55 धावसंख्या. जुनी 3 बॉलचा खेळ या ठिकाणी उर्वरित आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. आता रणनीती चांगली होती. जास्त खरं तर जागा बनवू दिली नाही, परंतु दुसरीचा अटेम्प्ट या ठिकाणी करतील जरूर. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना 57 धावसंख्या सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि लिमिटेड ओव्हरमध्ये 50 आकडा पूर्ण करणं म्हटलं गेलं तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सध्या तरी पहिल्याच मॅचमध्ये ही मोठी अचिव्हमेंट पूर्ण करत असताना या मॅचमध्ये 57 धावा पूर्ण झाल्यात. आतापर्यंतच्या 4 बॉलमध्ये जो आक्रमण झाला त्या आक्रमणाला थांबवावं लागेल सदानंद चिकनकरला. ओव्हर द विकेटने हाही खोलवर टप्प्याचा बॉल. याच्या अगोदर फुल टॉस बॉल आले आणि त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर रिझल्ट हा थोडासा विपरीत होता. सदानंदला ही माहीत पडलं की आपण कॅप्टन आहोत. कॅप्टनची कामगिरी कमकुवत राहिली तर येणाऱ्या खेळाडूंवरती आपोआपच दबाव वाढत जाईल. दबावामधनं बाहेर निघण्याचं काम करतोय सदानंद. कारण जे 3 मोठे फटके आले ना त्याच्यानंतर त्यांनी परफेक्टली ब्लॉक अर्थात यॉर्कर बॉल टाकलेत. 2 दुहेरी धावा त्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. 59 धावसंख्या सध्या तरी बनल्या गेल्यात. सुरुवातीला थोडासा संघर्ष होता, परंतु त्या संघर्षामध्ये अजूनही वावरतोय संघ 40+. शेवटचा बॉल ऑन साईडला. तोही ताकदीच्या वापराने 2 बॉल अगदी यॉर्कर टाकले आणि त्याच्यानंतर परफेक्टली ओव्हर पिच बॉल. हे सत्र संपलं षटकाराने आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 60 अप 65. मोठा टार्गेट पाहिला नव्हता. कालच्या दिवसामध्ये आय थिंक सो 54 धावसंख्येचं टार्गेट एका मॅचमध्ये होतं. त्याहून वरती टार्गेट नव्हतं, परंतु या मॅचमध्ये 65 धावसंख्या बनवल्या गेल्यात आणि 66 धावसंख्येचं हे भलं मोठं टार्गेट. आधी 40+ समोर एक छोटासा दगड होता 61 धावसंख्येचं. म्हणजे 61 धावसंख्या काल टॉपेस्ट जो टार्गेट होता तो होता, परंतु तो टार्गेट आजच्या दिवसामध्ये मोडला गेलाय. कालचं वर्ष वेगळं होतं, आजचं वर्ष नवीन. नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीला अनेक सारे खेळाडू त्या मनामध्ये आशा अपेक्षा बाळगतात की काहीशा गोष्टी आपल्याला नवीन करायच्या आहेत. मग आता श्री इव्हेंट ही विचार करेल की 2024 सरला 2025 आलाय, अजून एखादा कॅमेरा वाढवावा, आपले सबस्क्रायबर कशा प्रकारे वाढतील याचा विचार करावा. विचार करतील कॅमेरामॅन की आपण आत्तापर्यंत श्री इव्हेंटच्या माध्यमातून चांगली कॅमेरा वर्किंग केली आहे, परंतु या श्री इव्हेंटकडे जर 5D किंवा 2D कॅमेरा असला ना तर या श्री इव्हेंटला अनेक सारे मोठे इव्हेंट सुद्धा तुम्ही पूर्ण करताना बघाल. सो आपण व्यक्त करूया अशा अपेक्षा बाळगूयात की या भालगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून श्री इव्हेंट ही वाहिनी अगदी पुढे जावी आणि भालगावाच्या या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्याकडनं चांगली कामगिरी व्हावी अशी आपण सदिच्छा व्यक्त करूयात. नेक्स्ट मॅच केविन 5111 आणि त्यांच्या विरोधात देवान सुपर किंग्स. दोन्ही टीमचे कॅप्टन केविन 5111चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आपण देवान सुपर किंग टीमच्या कॅप्टनला सुद्धा या ठिकाणी बघतात. आपण करूया टॉस. वेलकम धीरज. दुखापत नाही ना? काल दुखापत धीरजला झाली. खरं तर दैव बलवंत आणि आपण गंधराला खरं तर साखळच घातलं होतं की कोणत्या प्रकारचा गंभीर वाद नको, कोणत्या प्रकारची गंभीर दुखापत नको. त्याच्यामुळे गंधराच्या आपण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेची सुरुवात केली होती. टॉस या ठिकाणी करत आहोत देवान सुपर किंग आणि त्यांच्या विरोधात टीम केविंग 5111. टॉस जिंकला टीम देवान सुपर किंगच्या कॅप्टनने. डिसिजन पेंडिंग ठेवू नका, लवकरात लवकर पोचवा. खेळाडू जर अनुपस्थित असतील तर तुम्ही लगेचच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. गाव जवळच आहे, त्याच्यामुळे खेळाडूंना लवकर कॉन्टॅक्ट करा आणि येण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करा की लवकरात लवकर या. मोठं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आता बनवावं लागेल. या मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आता कशा प्रकारे गणेश दादा 40+चे खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करतील. खरं तर या मॅचला सुरू करण्या अगोदर एक मोटिवेशनल कोट नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
की आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, एपीजे अब्दुल कलाम आई बहिणीचे दागिने गाण ठेवून जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, स्टीफन हॉक अपंग होते, शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती, तरी विविध प्रकारचे त्यांनी शोध लावले, अर्थात ते शोध लावू शकतात. नेल्सन मंडेला 18 वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते शांतीचा संदेश देऊ शकतात. खरं तर अंगुलीमाल एक क्रूर खरं तर व्यक्ती होता, परंतु लोकांची बोटं छाटून त्याच्यानंतर ते संत बनले आणि छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावल्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य आणि स्वराज्याची स्थापना केली. या सगळ्या अयशस्वी लोकांनी यशस्वाचा रस्ता गाठलाय. तर या मॅचमध्ये गावदेवी 40+ यशस्वी का होऊ शकत नाही? बनतील या धावा. त्याच्यासाठी संघर्ष पाहिजे आणि पहिल्या ओव्हरपासून त्यांचा अटॅक पाहिजे. गणेश मात्रेचा पहिलाच बॉल, बॉल हवेमध्ये. जयेंद्र मात्रेकडून खूप आशा अपेक्षा असतात. आशा अपेक्षा खिंडार पडत असताना कॅप्टनच्या हातामध्ये, अर्थातच प्रमोद सोरकादेच्या हातामध्ये झेल. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार पप्पू बाद. त्याचा जो वैयक्तिक कामकाज आहे तो कदाचित बाहेर बाजूला ठेवला असेल. केडीएमसीचे कर्मचारी आहेत, परंतु 2 दिवस मनोमोराद आनंद लुटायचा म्हणून आज प्रीमियर लीगचा उचित सजून तो मध्ये पाहायला मिळतो. त्यांचे वडील खरं तर एक कोमल स्वभावाचे आहेत. मुकुंद म्हात्रे तेही या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सो त्यांचे सुपुत्र संदीप म्हात्रे सध्या तरी आलेले आहेत. देवान सुपर किंग या टीममध्ये ते इन्व्हॉल्व आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट पडली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन चिकनकर. ओव्हर द विकेटने बॉटम हँडचा वापर. थोडासा लेग स्टंपवरती बॉल होता, पायांवरती होता. फ्लिकचा अंदाज. सचिन चिकनकरच्या बॅटमधून निघालेली सिंगल. धावफलकाला झालेली सुरुवात. मोठं टार्गेट चेस डाऊन करायचंय. 66 धावसंख्या तब्बल बनवायच्यात. फर्स्ट इनिंगमध्ये 65 बनवल्या. सुमितचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. नितेश चौथ्या क्रमांकावरती जाऊन त्यांनी चांगली बॅटिंग केली. प्रमोदनेही 2 चौकार दाखवले. संदेशच्या बॅटमधूनही 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. सुरुवातीला 40+ टीम समोर एक छोटासा दगड होता, परंतु त्या दगडाला डेव्हलप करून परी 11 टीमने मोठा डोंगर रचलाय, जो आपल्या समोरही दिसतोय आणि जो आपल्या मागेही दिसतोय तशा प्रकारचा. व द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल हरीश म्हात्रेसाठी. अगदी पायांवरती आहे ही बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये ना जेव्हा आपण डिफेन्सिव्ह पद्धतीने गेम खेळतो ना, अर्थातच चेस डाऊन करण्याच्या मॅचमध्ये, तेव्हा ऑलरेडी आपल्याकडे प्रेशर असतो आणि तो प्रेशर ना बिल्डअप होत गेलेला असतो. पहिल्या ओव्हरमध्ये काही करून 15 धावसंख्येच्या पुढे वळावंच लागेल. तेव्हाच हा टार्गेट आहे, हा टार्गेट कंप्लीट होऊ शकतो 40+ला. रूम बनवायचा होता, जागा बनवायची होती. प्रमोद सोरका ते पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. तिसऱ्यांदा हा बॉल जर आपण पाहिला गेला ना तर चौथा आहे, परंतु पहिली विकेट जर आपण पाहिली तर प्रमोद सोरकादेच्याच हातामध्ये आली. लागोपाठचे हे 2 बॉल त्याच्याच हातामध्ये आले, ते फील्ड झाले. त्या अनुमानाने आपण सध्या तरी तिसऱ्यांदा इन ॲक्शनमध्ये कॅप्टन बघितला. उचलला बॉल. बॉल अशोककडे जाईल, जे टीपमध्ये फिल्डिंग करत होते. सिंगलच कंप्लीट झाली. अशोक एक असा क्षेत्ररक्षक आहे ना, जो भालगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातूनच तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु तो डीपला फिल्डिंग करतो. सरावाचा जरी अभाव असला तरी त्याच्याकडे बॉल गेल्यानंतर मिसफिल्ड त्याची कधीही नसते. तो अशोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि मिळते या ठिकाणी सिंगल. यावेळेला समोर लॉफ केला गेलाय. सुमित राणे कॉन्सन्ट्रेशन गमावलं असेल, कारण समोर सूर्य आहे. सूर्याची थेट किरणे त्याच्या डोळ्यावरती परावर्तित झाली असावी. थोडासा अडथळा त्यालाही वाटला असावा. त्या अनुमानाने आपण जर पाहिलं गेलं तर ही कॅच या ठिकाणी होत असताना ड्रॉप. अशा प्रकारे ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. ओव्हर नंबर 1 मध्ये धावा बनवत असताना सध्या तरी धावपालकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 5-1 गड्यांचा मोबदला सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे गावदेवी 40+ या धावा चेस करते. सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 आलं. शेवटचा बॉल 6 झाले असतील. 6 झाल्यात धावा. माफ करा, थोडीशी मिस्टेक आम्ही ती रिकरेक्शन करतो. खरं तर चुकी ही माणसाच्या गुणधर्मातली एक मोठी गोष्ट आहे. आणि आपण असं म्हणत असतो ना, की जो चुकतो तो शिकतो. चुकांमधून भरपूर काही शिकायला मिळतं. ज्या चुका झाल्या त्या नवीन वर्षामध्ये मित्रांनो सॉल्व करा. जे तुमचे संबंध आहेत, नात्याचे संबंध, मैत्रीचे संबंध, ते तुम्ही घट्ट करा. कारण नाते जेव्हा तुम्ही जोपासाल ना, तेव्हा नात्यांमधला गोडवा हा तुम्हाला
प्राशन करायला मिळेल. ऑनगोईंग मॅचकडे आपण जात आहोत. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर दुहेरी. फटका चांगला आहे, परंतु फिल्डिंग ही चांगली झाली गिरीश चिकनकर त्या ठिकाणी. तर यंदा कर्तव्य आहे गिरीश चिकनकर यांचं. जरूर लवकरात लवकर विवाह बंधनामध्ये गुंतणारा हा खेळाडू. यावर्षी लवकर विवाह व्हावा, त्यालाही एक दाम्पत्य म्हणून लोकांनी ओळखावं गिरीश चिकनकर यांना. आणि अशा अपेक्षा बाळगूया की त्यांच्या सोबतीला जी त्यांची साथीदार असेल ती त्याला चांगली मिळावी, येणारं आयुष्य त्याचं प्रफुल्लित व्हावं. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ लक गिरीश. या बॉलवरती तुम्हाला धाव पाहायला मिळाली, एक सिंगल, 11 धावा. सुरुवातीपासून स्ट्रगल जेव्हा आपला असतो ना, तेव्हा आपल्या माध्यमातनं चांगला काम व्हायलाच हवा. लेगबाजची धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती इशारा करत असताना अंपायर्स. आता हलवार पद्धतीने एकेरी दुहेरी जमा करत 40+ संघ पुढे सरकत चालाय. दबाव आहे या संघाकडे. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला त्या ठिकाणी पाठवत असताना गणेश म्हात्रे, ज्याने ओव्हर नंबर 1चा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला गेला. या फर्स्ट इनिंगमध्ये खर्च केल्या होत्या त्यांनी धावा 13. परंतु या सध्या तरी षटकाचा विचार केला गेला तर यशस्वी षटक आपण हेही म्हणू शकतो. या यशस्वी षटकाची संपन्नता या ठिकाणी होत असताना अशा प्रकारे या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या गेल्या तर एकंदरीत सुमित 16 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 45 वरती जेव्हा संघ पोहोचला होता तेव्हाच ऑलरेडी 40+ संघ हा दबाव झेलत होता, ज्या वेळेला परी 11 त्यांच्या समोर असताना. परंतु आता अजूनही दबाव झेलेल, कारण 66चं लक्ष. आतापर्यंतच्या धावसंख्येमध्ये फक्त 16 धावा जोडू शकली आहे गावदेवी 40+. प्रमोदचं षटक ऑन साईडला दिशा दाखवण्याचं काम अशोक होते त्या ठिकाणी. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. अशोकलाही माहिती आहे की आता हलवार पद्धतीने कदाचित या सामन्याला आता संपवण्याचा आपण प्रयत्न करू. शेवटच्या ओव्हरमध्ये कोण असेल? गिरीश पर्यायी बॉलर, उदय राणे पर्यायी बॉलर आहे. त्या अनुमानाने कोणत्या बॉलरचा वापर करतील तेही पाहावं लागेल. बोटं फिरली ऑन साईडला, फक्त दिशा देत असताना बॉल चालला डीपमध्ये मिड विकेटला. अशोक पुन्हा एकदा आले, दुसऱ्यांदा बॉल खाली ते वळले. ही धाव जर आपण बघितली तर दुसरी हरीश म्हात्रेच्या बॅटमधून निघाला धावा. 266 धावसंख्येचं लक्ष. त्या लक्ष्यामध्ये लक्ष्यापर्यंत तर पोहोचत असताना आपल्याला सध्या तरी धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजे 66 धावा होत्या, अजूनही 20 बनवायच्या आहेत. टार्गेट भरपूर या ठिकाणी मोठं आहे, म्हणजे अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 10 चेंडूंमध्ये. ओव्हर द विकेटने धीम्या गतीचा बॉल समोर, स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून बॉलला बघितलं, एक हात पुढे केला, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या हातापासून थोडासा दूर बॉल. या बॉलवरती मिळालेली सिंगल. आता स्ट्राईक असेल सचिन चिकनकरकडे. 46 धावा बनवायच्या आहेत 10 बॉलमध्ये, आता 45 बनवायचे आहेत 9 चेंडूमध्ये. या बोलेला ताकदीचा वापर केलाय, टप्पा बघितला गेला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉलला पाठवला गेलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. या सेकंड इनिंग मधला पहिला सिक्सर येत असताना सचिन चिकनकरच्या बॅटमधून. फटका सुंदर होता, क्रॉस बॅट करत असताना आपल्याला मिड विकेटच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला.
राऊंड द विकेटने टर्न केला, बॉल फिरला विकेट किपरच्या हातामध्ये. सुभाष म्हात्रे त्याच्या हातामध्ये बॉल. खरं तर काल सुभाष म्हात्रे यांची कसोटी होती. 4 बॉल जेव्हा त्याचे विकेट किपरच्या माध्यमातून मिस झाले तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की विकेट किपर कोणतरी नवीन यावा. उचलण्याचा प्रयत्न, बॉल समोर खेळतात, जास्त बॅट अँड बॉलचं कनेक्शन स्ट्रॉंग नव्हतं. सुमित राणे पुन्हा एकदा बॉल खाली येत असताना ओव्हर नंबर 3चा या ठिकाणी खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करत असताना एक षटकार वगळता खूप चांगली बॉलिंग केली. 66 धावसंख्येच्या टार्गेटला कंप्लीट करण्याच्या अनुमानाने सध्या तरी 28 धावा झाल्यात. म्हणजेच येणाऱ्या 6 बॉलमध्ये 38 धावा, त्या 38 धावा कंपल्सरी खरं तर बनवाव्या लागतील. कंपल्सरी बनवाव्या लागणार नाही, कारण पहिल्या इनिंगमध्ये फक्त विकेट गेले होते 2, आतापर्यंत 1 विकेट. म्हणजे 6 बॉलमध्ये 37 धावा जरी बनवल्या तरी हा सामना जिंकू शकते. ती म्हणजेच गावदेवी 40+. रोहित क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी प्रेडिक्शन देऊ शकत नाही, कधी कोणता संघ कोणत्या संघावरती मात करेल कधी विचारही केला नव्हता. खरं तर निळजे आणि वाकलन वडवली माफ करा हा सामना काही दिवसापूर्वी रंगला. काहीच 40 धावसंख्येच्या कमी लक्ष होतं. वडवली संघाला अगदी इझिली त्या सामन्यामध्ये विन होताना बघितलं असं, परंतु जी बॉलिंग निलजे संघाची राहिली ना, त्या निलजे संघाच्या बॉलिंग लेनने असं काम केलं की त्या संघाला मोठा पराभवाचा धक्का सुद्धा दिला. म्हणजे या क्रिकेटच्या गाथात, त्या क्रिकेटच्या गाथांमध्ये काय होईल काय नाही त्याचा नेम नाही. परंतु आता चांगला नेम धरण्यासाठी उदय राणेला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग नंबर 4 मध्ये बॉल. टप्प्याचा पहिला बॉल. मी कालच्या दिवसापासून या बॉलरची खरं तर प्रशंसा केली होती. एक चांगला बॉलर ज्याच्याकडे गती आहे, त्या गतीचा तो वापर करतो, टप्पा निर्धारित ठेवतो, टप्पे जास्त पुढे ठेवतो. योगेश चोरखादी एक चांगला बॉलर आहे. 40+च्या माध्यमातून तोही क्रिकेट खेळलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू बघितला गेला, फक्त स्टिअर करत असताना चिप शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी स्लाइस करत असताना बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि या बॉलवरती रिझल्ट चांगलं मिळेल. सचिन चिकनकरच्या बॅटमधला चौकार अजूनही 34 4 बॉलमध्ये सध्या तरी मिशन इम्पॉसिबल आहे. हॉलिवूड मधली एक मूवी आपण कदाचित बघितली असेल की मिशन इम्पॉसिबल, तसंच आपण म्हणू शकतो की हे मिशन थोडंसं इम्पॉसिबल राहिलं या मॅचमध्ये. मोठा फटका, हे फटके जर आधी आले असते ना तर कदाचित या सामन्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला असता. परंतु ओम आपण असं म्हणत असतो की भातं करपून गेल्यानंतर अवकाळी पावसाचा काही फायदा नसतो. त्याच्यामुळे हे फटके लेट आले. थेट यायला हवे होते याच्या ओव्हरच्या अगोदर, परंतु हे लेट फटके येत असताना आतापर्यंतच्या या धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आम्ही लेस करत आहोत. अजूनही 28 बनवायचे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 66 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये होतं. अजून एक लेंथवरती बॉल समोर खेळतात. फिल्डर आहेत त्या ठिकाणी नितेश म्हात्रे, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. त्याच्या हातामध्ये हा बॉल मिळते सिंगल. सिंगलने धाव आता पुढे जात असताना होत असताना समीकरण लेस. फक्त फॉर्मॅलिटीज म्हणजेच फक्त आता औपचारिकता शिल्लक आहेत या मॅच मधल्या. किती धावसंख्येच्या फरकाने हा संघ परास्त होईल. कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मागे, थर्डमॅनला बीट करून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. फक्त फॉर्मॅलिटीज. हा चौकार आलाय या ओव्हर मधला. एक सिक्सर, 2 चौकार, एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळाले. फक्त एक बॉल टाकायचा बाकी आहे आणि विजयाच्या दिशेकडे वाटचाल करायची, ती म्हणजेच परी 11ला. तब्बल परी 11 4 सामने खेळले गेलेत आणि 4 सामन्यापासून एक पराभव त्याने घेतला गेलाय. म्हणजेच ही मॅच जर पकडून शेवटच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाले सिंगल, आणि अशा प्रकारे फरक जर आपण पाहिला गेला तर तब्बल धावा 66 बनवायच्या होत्या आणि 66 धावा बनवत असताना फक्त धावा बनवल्या गेल्या 44. अर्थातच 22 धावसंख्येच्या फरकाने हा संघ पराभव होत असताना गावदेवी 40+ आणि या सामन्यामध्ये परी 11 हा संघ जातोय पुढे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली ती म्हणजेच